दरम्यान पुढच्या बातमीकडे जातोय। दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आज सकाळपासूनच मोठी गर्दी उसळलेली आहे, कारण आज दुपारी 3:30 वाजता सीजेपी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे। चर्चेची ही तिसरी फेरी आहे आणि याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा फैसला होण्याची शक्यता आहे। तर जंतर मंतरवरनं आताच्या परिस्थितीचा आढावा घेत सीजीपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी बघूया। जंतर मंतरवर 24 तास तरुण घोषणाबाजी करीत बसलेले असतात। आजही सलग 6वा दिवस आहे, म्हणजे 20 जुलै रोजी सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेलेले होते। त्यानंतर ही सगळी मुलं इथं बसायला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे घोषणाबाजी सुरू आहे। सलग 6 दिवसापासून देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातली मुलं इथे येतात, तरुण मुलं इथे येतात, मुली इथे येतात आणि दिवसभर बसून राहतात। रात्री उशीर झाला तरी ते हटायला तयार नाहीत आणि त्यामुळं या आंदोलनाला एक वेगळी धार आलेली आहे। आज या ठिकाणी शनिवार आणि उद्या रविवार असल्यामुळं मोठी गर्दी होईल अशी एक शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं इथं सुरक्षेची सुद्धा मोठी अंमलबजावणी करण्यात आल्याचं चित्र दिसतं आहे। आता मी हे जे दाखवतोय चित्र ते आहे जंतर मंतरवरच्या या सगळ्या तरुणाईच्या उत्साहाचं। दुसरीकडे या परिसरामध्ये सगळीकडे पोलिसांनी बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची कुमक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आशुतोष रांका आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आज या आंदोलनाचं काही शेवट होतो का आणि त्यासोबतच जी सुरक्षा यंत्रणा इथं तयार केलेली आहे, सज्ज केलेली आहे, त्याचा काही उपयोग किंवा परिणाम या सगळ्या आंदोलनावर होणार आहे का, जाणून घेऊयात। आपको बताया गया था कि आज 3:30 बजे आपके साथ फिर एक बार मीटिंग होने वाली है। ये आज